13 जानेवारी भारतातील महत्त्वाचे दिनविशेष. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना का मारले असावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. महात्मा गांधींचे शेवटचे उपोषण 13 जानेवारी 1948. महात्मा गांधींनी दिल्लीत धार्मिक सलोखा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या आयुष्यातील शेवटचे उपोषण याच दिवशी केले होते. उद्देश: फाळणीनंतर दिल्लीत उसळलेल्या जातीय हिंसाचार थांबवणे आणि हिंदू व मुस्लिम व शीख या समुदायांमध्ये पुन्हा सलोखा प्रस्थापित करणे. पाकिस्तानला द्यावयाचे 55 कोटी रुपये भारताने त्वरित द्यावेत ही मागणी मान्य करून घेणे हा उपोषणाचा मुख्य उद्देश होता. फाळणीच्या काळात 6 एप्रिल 1947 रोजी दिल्लीतील एका प्रार्थने सभेत गांधीजींनी अहिंसेच्या संदर्भात एक अत्यंत वादग्रस्त आणि टोकाचे विधान केले होते. गांधीजी म्हणाले होते, जर मुसलमानांना आम्हा हिंदूंना मारायचे असेल तर आपण धैर्याने मृत्यूला सामोरे गेले पाहिजे. हिंदूंनी मुसलमानांबद्दल मनात राग धरू नये. जरी त्यांनी सर्व हिंदूंना मारून आपले राज्य स्थापन केले तरी आपण प्राणांची आहुती देऊन एका नव्या भारताची निर्मिती करू. अहिंसेची भूमिका. गांधीजींचा असा विश्वास होता की मरण्याची कला शिकण्यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही, फक्त देवावर श्रद्धा हवी. जर हिंदू आणि शीख पाकिस्तानामध्ये मरण्यास तयार झाले तर भारतात त्याची प्रतिक्रिया होणार नाही असे त्यांचे मत होते. यावर हा तर्क दिला जातो, त्यांच्या मते सूड घेतल्याने केवळ हिंसाच वाढते. जर आपण हसत हसत मृत्यू स्वीकारला तर ते एक प्रकारचे बलिदान ठरेल आणि त्यातून शत्रूचे हृदय परिवर्तन होईल, असा त्यांचा विचार होता. हा विचार आपल्याला कितपत योग्य वाटतो तो कमेंटमध्ये नक्की कळवा. राकेश शर्मा यांचा जन्म. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1949 रोजी पंजाबमधील पटियाला येथे झाला. 1984ला सोयूज T-11 मोहिमेद्वारे त्यांनी अंतराळात प्रवास करून इतिहास घडविला. त्यांना अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी. सुरुवात. भारत सरकारने 13 जानेवारी 2011 रोजी संपूर्ण देशभर मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवेचा शुभारंभ केला. यामुळे ग्राहकांना आपला नंबर न बदलता टेलिकॉम ऑपरेटर बदलण्याची सुविधा मिळाली, जे डिजिटल इंडियामधील एक महत्त्वाचे पाऊल होते. हॉकी विश्वचषक प्रारंभ. भारताने यजमानपद भूषवलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेची ओडिसातील कटक आणि भुवनेश्वर येथे सुरुवात. असाच खरा इतिहास जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आनंदी राहा.